पुन्हा एकदा रंगभूमी हा शब्द नाहीच आहे, कारण मी रंगभूमीवर थांबलोच तर नाटकाचं म्हणशील तर न थांबल्यामुळे मोजकीच नाटकं केली मी, पण रंगदेवतेचा आशीर्वाद असेल की मला ना सगळी चांगली नाटकं मिळाली आणि प्रत्येक नाटकात मी अपग्रेड होत गेलो. 9 का 10 नाटक हे सही रे सही आहे. ज्यांनी कुठे मला घेऊन गेलो. रसिक आजही त्याचे प्रयोग हाऊसफुल जातात. 23 वर्ष एखादं नाटक चाललं सोपी गोष्ट नाही आहे. बोरूची मावशीचं करायला घेतलं कारण विजू मामाला आम्हाला ट्रिब्यूट द्यायचं होतं. कारण ती व्यक्ती गेली नाही होत, आमच्या बरोबरच आहे हे मला कुठे दाखवू शकतो मी. पण तुमच्या आयुष्यात मोठं वाटत. अरे खूप मोठा, त्या माणसाला हेल्प केली. शिल्पण्यापेक्षा छोट्या भावासारखं त्यांनी स्टेजवर सांभाळलंय मला. आता परत श्रीमंत दामोदर दत्ताचे शो चालू आहे. ते मी 50 म्हटलं होतं खरं, पण मला नाही वाटत मी 50 म्हणून थांबेन, कारण खूपच रिस्पॉन्स तगडा येतो एकदम आणि लोक ते नॉस्टॅल्जिया घेऊन बघायला येतात. त्यामुळे मी कदाचित आता 50 म्हणतो, पण ते 50 नाही, त्याच्यामुळे वाढवणार शो. आता जाहिरातीमध्ये ते 50 आकडा आता मी काढून टाकणार. ती गोष्ट महत्वाची आहे, लिखाण महत्वाचं आहे. ते लिखाण त्या अस्तित्वाचं छान त्यांनी लिखाण केलं आणि बस ते नाटक आलं आणि तेही ह्या वर्षातलं सगळ्यात बेस्ट नाटक आणि जो 24 का 26 बक्षीस ह्या वर्षातले. त्याने माझा फायदा झाला पिक्चर मध्ये. आता पिक्चर यायला लागले तर आता कुठे असे विनोदी पिक्चर कोणी येत नाही, आधी यायचे, आता वेगळे पिक्चर घेऊन येत आहेत. म्हणजे ते पण कुठे ना कुठे रंगभूमीमुळे. हा, रंगभूमी सोडली नाही, सोडू शकत नाही. उद्या पिक्चर वाटलं मला परत ब्रेक घ्यायचा, थांबू शकतो. जर नसले चांगले पिक्चर तर थांबूया, काय काही आहे. पण नाटक मात्र मी थांबू शकत नाही. त्या नाटकावर तेव्हा पहिला जीव होताच आणि तो आयुष्यभर